नमस्कार मित्रांनो, 14 मेच्या भागामध्ये दायजीच्या रूममध्ये उमा घाईघाई येते आणि म्हणते, दायजे काय झालं? दायजी म्हणते, मला काहीच झालं नाही, तू आधी शांत बस. मी काय सांगते ना ते नीट ऐक. त्या ओवीचं एवढं मोठं ऑपरेशन झालं, पोटात टाके पडले. बाबडा किती सहन करते, आपल्याला तिला सैल कपडे घालायला द्यायचे. उमा म्हणते, होय खरं, ह्याचा मी विचारच केला नाही, माझ्या डोक्यात कसं नाही आलं. दायजी म्हणते, ते मॅक्सी का काय ते शिवता येतं का तुला? उमा म्हणते, होय दायजी, येतं की शिवता. दायजी म्हणते, ते सुती कापडाचं शिव आणि त्यासाठी माझ्या 2-3 साड्या घेऊन जा. बिचारी पोर लई चांगली आहे, तिला ओळखण्यात माझीच चूक झाली. आता दायजी ओवीविषयी भरभरून बोलते. उमा म्हणते, ठीक आहे दायजी, मी आजच शिवते. निशी घरी येते आणि उमाच्या मांडीवर डोकं ठेवून रडत असते आणि म्हणते, आई बघितलं ना, ओवीला माझी किती गरज आहे आणि मी आजच जाणार. मी काय करू ग? बायको म्हणून कर्तव्य पूर्ण करू की बहीण म्हणून? नीरज सरांना पण एवढी मोठी संधी मिळाली, ती माझ्यामुळे नको जायला, आणि आता ओवीला सोडून जायचं म्हटल्यावर खूप स्वार्थी वाटतं. आता निशीचा संताप होत असतो. उमा म्हणते, निशी हे बघ, बायकांच्या आयुष्यात असे क्षण खूप वेळा येतात. आपलं माहेर की घर, आपली हौसमौस की सासरसाठी कर्तव्य. आता उमा बरंच काही बोलते. निशी म्हणते, आई तू कसं केलं ग? तुझ्या बहिणीपासून किती वर्षे लांब राहिली, मला आत्ता तुझ्या भावना कळतात. आता उमाच्या डोळ्यात पाणी येतं. उमा म्हणते, माझ्या जीवापेक्षा जास्त प्रिय मला माझी संध्या होती. त्यावेळेस माझ्यासमोर पण खूप मोठं आव्हान होतं, सासर की माझी बहीण. पण मी मात्र सासर चॉईस करून माझं कर्तव्य पूर्ण केलं. निशी, मी पण तुला हेच सांगेल, तू तुझं कर्तव्य पूर्ण कर आणि ओवीसाठी आम्ही सगळे आहोत ना. जबाबदाऱ्या महत्त्वाच्या, काळ वेळ बघून योग्य निर्णय घ्यायचा. आता उमा निशीला छान समजावते आणि म्हणते, तू आता झोप, तुला उद्या प्रवास करायचा ना. निशी घरी जाते आणि बघते तर नीरज तिची वाट बघत असतो. तर तो निशी म्हणते, सॉरी. तर तू सॉरी कशाला? निशी म्हणते, मी मगाशी बोलले ना त्यासाठी. नीरज म्हणतो, निशी नो नो नो, आपल्याला लाईफमध्ये मूव ऑन करायला हवं, आणि हेच तुला ओवीने सांगितलं असेल ना, राईट? पण निशी मात्र काहीच बोलत नाही. तर तो निशी, ह्या घरातील आपला आज शेवटचा दिवस, ह्या घरामुळे आपण एकत्र आलो, ह्या घरामुळे आपली लव्ह स्टोरी पूर्ण झाली, आपल्या नात्याला एक नाव मिळालं, त्यामुळे ह्या घरातील शेवटची रात्र मला स्पेशल करायची आहे. निशी म्हणते, म्हणजे? नीरज म्हणतो, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. तो आता निशीच्या डोळ्यावर हात ठेवतो आणि बेडरूममध्ये घेऊन जातो. डोळ्यावरून हात काढतो आणि समोरचं दृश्य बघून निशी चकितच होते. सगळी बेडरूम आणि बेड छान डेकोरेट केलेलं असतं आणि समोरच्या भिंतीवर दोघांच्या लग्नाचा फोटो लावलेला असतो. हे बघून निशीच्या डोळ्यात पाणी येतं. आता नीरज छान गाणं लावतो आणि निशीसोबत छान डान्स करत असतो. त्यानंतर निशी आणि नीरज अजूनच जवळ येतात. उमा ओवीसाठी गाऊन शिवत असते. तेवढ्यात रघुनाथ येतो आणि म्हणतो, उमा हे काय करताय तुम्ही? उमा म्हणते, ओवीसाठी गाऊन शिवते. माझ्या लक्षातच आलं नाही, तिच्या पोटाला एवढं मोठं दुःख आहे, तिला सैल कपडे द्यावे. पण हे मात्र दायजीच्या लक्षात आलं. रघुनाथ म्हणतो, ते सगळं ठीक आहे, पण या जुन्या साड्या? ओवीसाठी गाऊनच शिवायचा ना, मग नवीन कपडा आणा. उमा म्हणते, अहो माझ्या साड्यांची निशीला गोदडी शिवली होती, ती निशीने किती प्रेमाने वापरली. रघुनाथ म्हणतो, उमा निशीचं वेगळं आहे आणि ओवीचं वेगळं आहे. आपली निशी गावात वाढली, तिला काही पण चालतं, पण ओवीचं तसं नाही. हा म्हणजे ती पोरगी खूप समजदार आहे, म्हणून काय आपण काही पण करायचं का? उमा म्हणते, ह्यामध्ये आईचं प्रेम आहे. दायजीने ओवीसाठी ह्या साड्या खूप प्रेमाने दिल्या. जेव्हा ती याचा गाऊन घालेल ना, तिला आईची ऊब मिळेल. रघुनाथ म्हणतो, तुम्ही म्हणता ना म्हणून ठीक आहे. निशी पहाटे उठते आणि स्माईल करून नीरजकडे बघत असते. ते आता मोबाईल बघते आणि म्हणते, सर अहो खूप उशीर झाला, लवकर उठा, आपल्याला जायचं आहे ना. ती घाईघाई उठायला लागते, पण नीरज तिला ओढतो. ती म्हणते, सर सरप्राईज झालं आहे, आज आपल्याला जायचं आहे. नीरज म्हणतो, निशी हे तर सरप्राईज आहे, आपण कुठेही जात नाही आहे. निशी शॉक होऊन बघते आणि म्हणते, म्हणजे? तर मला माहिती आहे तुला ओवीसोबत राहायचं आणि ओवीला तुझी खूप गरज आहे. निशी म्हणते, सर तुम्ही एवढी मोठी संधी सोडणार आहे? नीरज म्हणतो,
अशी संधी खूप वेळा येईल, पण आपल्या माणसाला जेव्हा आपली गरज असते ना, आपण त्याच्याजवळ थांबलंच पाहिजे. आता निशीला खूप आनंद होतो. निशी बोलायला लागते. तो म्हणतो, हो हो, मला माहिती आहे सर, थँक्यू. आता ती बोलायला लागते, पण तिच्यावरचं नीरजच बोलत असतो. आता दोघं हसायला लागतात. तो म्हणतो, जा जा, तुला ही आनंदाची बातमी ओवीला नाही सांगायची का? निशी म्हणते, सर मी आलेच. उमा ओवीच्या बेडरूममध्ये येते. ओवी म्हणते, तू माझ्याशी अजिबात बोलायचं नाही. ती घाबरून म्हणते, ओवी अगं काय झालं? ओवी म्हणते, काल रात्री तू माझ्याकडे नाही आली ना, मी तुझी किती वाट बघितली. आता उमा हसायला लागते आणि म्हणते, हे बघ मी तुझ्यासाठी काय शिवलं. ओवी म्हणते, मावशी म्हणजे काल रात्री तू माझ्यासाठी हे करत होती, तू रात्रभर जागलीस? उमा म्हणते, हो हो, पण आधी हे तर बघ तुला आवडलं की काय. ती बघते म्हणते, वाव मावशी, हे किती सुंदर शिवलं. दोघींचं बोलणं चालू असतं तेवढ्यात डुग्गू येतो आणि म्हणतो, हे मला घालायचं आहे. उमा म्हणते, डुग्गू हे ओवी दिदीचं आहे, आपण तुझ्यासाठी दुसरे नवीन कपडे आणूया. डुग्गू म्हणतो, नाही नाही, मला हेच पाहिजे. आता तो ओवीच्या हातातून ओढतो आणि पटकन अंगात घालतो. त्याला बघून उमा आणि ओवी खळखळून हसत असतात. डुग्गू बाहेर पळत म्हणतो, माझा नवीन ड्रेस, माझा नवीन ड्रेस. तेवढ्यात दाजी येतील. म्हणते, हे काय, काल शिवायला सांगितला आणि आज शिवून पण झाला, जा ओवी ताईला देऊन ये. तो हो देतो हां. तेवढ्यात चारू त्याला बघते आणि जवळ येऊन म्हणते, डुग्गू हे काय? डुग्गू म्हणतो, चारू दीदी मी कसा दिसतो? चारू म्हणते, अरे छान दिसतो, पण हे काय घातलंय? तर तो उमा काकूनी ओवी दीदीसाठी शिवला, पण मला आवडला म्हणून मी घातला. आता चारूच्या मनात लगेच काळं येतं. ती डुग्गू हा ओवीताईचा ड्रेस आहे ना, तू घातला, तो खराब झाला आणि ओवीताईने असंच घातला तर तिच्या जखमेवर इन्फेक्शन होईल ना, आपण ओवीताईची काळजी घ्यायला हवी ना, काढ बघू हा ड्रेस. आता डुग्गू मान हलवतो. चारू पटकन डुग्गूच्या अंगातून तो ड्रेस काढून घेते आणि म्हणते, मी तुझ्या फॉरेन दिदीला हा ड्रेस देते, तू गुड बॉयस ना. डुग्गू म्हणतो, हां मी खेळायला जाऊ? चारू म्हणते, हां हां जा. आता ओवीचा ड्रेस चारूच्या हातात असतो. चारू तो ड्रेस बघते आणि म्हणते, अजून हा ड्रेस परफेक्ट व्हायचा आहे. आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.